काय काय करायचं कुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री गोपाल कृष्णाय नमः। आजी सकळ झाला त्रिभुवनी, ते भक्ती विजय मेघ ओळला गगनी। चित्ता काळशी गर्जना करुणी, स्वानंद जीवन वर्षत। सतोषी जय काच्या तक, ते आधीचे तृप्त झाले देख। इतर जे जन त्रिगुणात्मक, त्याने धान्य अनेक निपजली। केवळ तमोगुणी पशु समान, त्याशी उठले अपार त्राण। सखोल भूमी पडले जीवन, ते पडले उपयोगी बहुतांच्या। अनंतांच्या खडकावरी वाहून गेले वरीचे वरी, ते लोक येऊन सत्वरी ज्ञान सागरी राहिला। 150 राहतील ते ज्ञान भाविक जन, पता होते मन। स्वानंद लोट येता जीवन, प्रेम आल्हादे क्रीडती। ग्रंथ करते श्री संत महिपती बुवा या ठिकाणी सांगतायत भक्ती विजय ग्रंथ आहे, भक्तांची कथा आहे आणि एक एक भक्त एकापेक्षा एक श्रेष्ठ आहे। आताच बघितलं कबीर महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, काय त्यांचं चरित्र आहे। अशा प्रकारचा सुंदर ग्रंथ आहे, ऐका। मागल्या अध्यायी कथिली गोष्टी, कबीर नाम यांची झाली भेटी। चतुर्मास क्रमुनी गंगातटी, मग तेथुनी परतले। पाठीमागच्या अध्यायामध्ये काय झालं, कबीर महाराज आणि ज्ञानेश्वर नामदेव या त्रिवर्गाची भेट झाली आणि ज्ञानेश्वरांनी सांगितलं वेळ भेटला तर या पंढरपूरला। 4 महिने काशीमध्ये राहिले। तिथून पुढं ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज निघाले, ऐका। गया प्रयाग गहून पाहुणी सत्वरी, येते झाले अयोध्यापुरी। मथुरा गोकुळ देखोली सरकारी, द्वारावती सपै गेले। आणि ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज दोघंही विरक्त होते। महाराज पांढरे कपडे घातले की निघाले, कोणी अडवत नव्हतं। कुठं जाईल तिथं सगळं त्यांना व्यवस्थित भेटत होतं। काशीहून अयोध्येला आले, काशी अयोध्या तिथल्या तिथं आसपास आहे। अयोध्येहून पुन्हा असणारे गोकुळाला आले, द्वारकेला आले, मथुरेला आले। जी भगवंताने जिथं जिथं अवतार घेऊन कार्य केलं ते सगळं स्थळ पाहू लागले। मारवाड देश लागला कठीण, कृषाक्रांत होऊन दोघे जण, जीवन सेवा। आणि मग अशा प्रकारचे उन्हाळ्याचा दिवस चालू होता। आता जसा उन्हाळा आहे तसाच मारवाड देशामध्ये आले आणि तिथं आल्यानंतर ना तृषाकांत झाले दोघंही। दोघांनाही तहान लागली, ज्ञानेश्वर महाराजांना आणि नामदेव महाराजांना तहान लागली, पण पाणी नव्हतं। उन्हाळ्याचे दिवस चालू होते, काय झालं, एक कूप देखील अवचित, सखोल पाहता न कळ्यांत। उदक घ्यावया उपाय तेथ, कवन युक्ती करावी। वीर तेच कळाय, सरळ वाचा, चाल चांगली शिस्तीत वाचा। आता पहिली जी चालू होती ती वाचा। तव एक कूप देखील अवचित, सखोल पाहता न कळ्यांत। उदक घ्यावया उपाय तेथ, कवन युक्ती करावी। आणि त्यांनी एक विहीर पाहिली, ती विहिरीच्या तळाला पाणी होतं, खोल गेली होती विहीर। उन्हाळ्याचे दिवस होतं, कुठं विहिरीला वगैरे पाणी नव्हतं। एक विहीर होती पण त्याच्या तळाला पाणी होतं आणि या दोघांनी विचार केला तर विहिरीतलं पाणी बाहेर काढून कसं प्यायचं विचार करू लागले। मग नामयासी म्हणे ज्ञानदेव, मग साध्याचे एक उपाय। लघिमेचे करू लाघव, प्रवेश केला कृपांत। आणि त्यावेळेस नामदेवाला ज्ञानेश्वरांनी सांगितलं मी योगी आहे, मला कशाचंही रूप धरता येतं, निर्जीव भिंत चालवू शकतो, रेड्याच्या मुखातून वेद बोलवू शकतो, मग मला कुणाचंही रूप धरता येत होतं। मी योगी आहे, तपस्वी आहे। म्हणून एक लहान सूक्ष्म रूप धरलं त्यांनी आणि त्या विहिरीमध्ये प्रवेश ज्ञानेश्वरांनी केला असं सांगतात। उदक प्राशुन त्यावसरी, सत्वर निघाला बाहेरी। नामयाशी तृषा लागली भारी, परी उपाय काही न सुचेना। आता ज्ञानेश्वर महाराजांना कशाचंही रूप धरता येत होतं। त्यांनी विहिरीमध्ये उतरले गेले, पाणी पिले, पण सोबत आणायला पाणी काही नव्हतं ना साधन, त्याच्यामुळे एकटे पाणी पिऊन एकटेच बाहेर आले
नामदेवांना सुद्धा तहान लागली. मग नामदेव महाराज कसं पाणी पितात ऐका. ज्ञानदेव म्हणे तया प्रती तू चित्ता तूर कासया चित्ते उदकानुनी तुझा प्राप्ती आताशी देईन सत्वर. ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवाला सांगितलं कशाला काळजी करता म्हणले आम्ही आहेत ना, सोबतीचे आहेत, एकमेकाचे सांगाते. तुम्हाला तहान लागली ना आत्ता जातो, रिटर्न जातो आणि तुम्हाला पाणी आणून देतो असं ज्ञानेश्वर महाराज बोलल्यावर नामदेव महाराज काय बोलतात ऐका. धव करणायाशी उपाय ठाऊक नाही तुझाशी ऐता देव दैत भावन धरुणीशी मानसी उदक प्राशन करावे. आणि त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं मला जसं ही विद्या येते, कोणाचंही रूप धरता मला येतं ती तुला येत नाही. तुझ्यामुळे योग, तुझ्यापाशी योग सिद्धी नाही, त्याच्यामुळे मी आणून देतोय. तर मनामध्ये विकल्प न धरता मी आणलेलं पाणी पिया. ज्ञानेश्वर महाराज बोलू लागले. माझ्या हातीचे घ्यावया जीवन चित्ते धरावया न मान आत्मा व्यापक चैतन्य ध्यान सर्व घटी एकची. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं मी पाणी दिलं काही देवाने दिलं काही एकच आहे ना, सर्व घटी आहे. होय, सर्वांच्या हृदयामध्ये आत्मा आहे, सगळीकडे भगवंत आहे, प्रकाशमान आहे. त्यामुळे मी पाणी तुम्हाला देत असताना मनामध्ये संकोच करू नका. ज्ञानेश्वर महाराज बोलतात. नामा बोले प्रत्युत्तरे विठ्ठल आत्मा सर्वात रे तरी माझे चित्ता दोरे तो काय न करी स्वामी या. नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं हे बघा माझ्या पाण्याचं, माझ्या जीवाचं तुम्ही टेन्शनच घेऊ नका, कारण मला पाणी द्यायचंय का नाही त्याच्या हातामध्ये आहे. तुम्हीच आता म्हटले ना सर्वकडे देव आहे, सगळीकडे आहे, मग त्या देवाला माझी चिंता नाही का? मला पाणी पाजायचं त्या देवाचं काम नाही का? असं नामदेव महाराज बोलतात. धीर धरुणी नावे क दृष्टीशी पहावे कौतुक मग नेत्र लावणे देख यदु नायक आठवीला. नामदेव महाराजांनी सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांना तुम्ही त्रास घेऊ नका, उगाच त्या विहिरीमध्ये जा, पाणी आणून द्या, लोड घेऊ नका, इथं बसा समोर आणि मी काय करतो तेवढं बघा. म्हणून नामदेव महाराजांनी डोळं झाकलं आणि भगवंताचं भजन करायला सुरुवात केली. हृदयानुनी पांडुरंग मूर्ती नाम उभावे प्रेम गती धाव धाव रुक्मी पाती कामज प्रति मोकलीले. आणि हृदयामध्ये नामदेव महाराजांनी डोळं झाकलं, हृदयामध्ये पांडुरंगाची मूर्ती ध्यानात आणली आणि पांडुरंगाचा दावा करायला सुरुवात केली. तुझी माझी माता पिता तुझी इष्ट मित्र बंधू चुलता तुही माझा कुलदैवता जी कानात मोकलेले. आणि नामदेवांनी सांगितलं देवा माझा माता पिता बंधू बहीण चुलता माझं सर्वस्व तुम्ही आहे, आमचा कुळाचं दैवत तुम्ही आहे. आणि मला एकट्याला तहान लागली ती ज्ञानेश्वर महाराज पाणी पिऊन बसलेत थंड, त्यांचं पोट भरलंय, पण आमचं कसं मलाच एकट्याला का तुम्ही एवढं मोकललंय, बाजूला काढलंय असं नामदेव महाराज बोलू लागले. तुझे माझे संपत्ती ध्यान तुझे माझे शीतांत ज्ञान तुझी माझे योग साधना अनेक न जाणे सर्वथा. नामदेवांनी सांगितलं आमचं सर्वस्व तुम्ही आहे, आमची संपत्ती तुम्ही आहे, आमचं योग साधन ध्यान ज्ञान सगळं सर्वस्व तुम्ही आहे. मग असं असताना आमची उपेक्षा का केली? नामदेव महाराज बोलतात. आता झळकडी येवी धावत जणी पाशील माझा अंत अनाथनाचा कृपावंत मग दिना ते संभाळे. आणि नामदेवानं सांगितलं देवा आता मला उपेक्षा का केली, लवकर धावून या, माझ्यासाठी या, अनाथ असणाऱ्या मला एकट्याला या वनामध्ये सोडू नका. नामदेव महाराज बोलतात. ऐसे म्हणत ते वेळी अश्रू लोटले नेत्र कमाळे मने धीरण धरवे मनमाळे जीव तळमळे तुझं वीण. आणि अशा प्रकारचा धावा नामदेवांनी करायला सुरुवात केली, डोळं झाकले आणि नामदेवांना सांगितलं देवा तुझ्याशिवाय मला आता एक क्षण सुद्धा धीर धरवला जात नाही असं सांगतात. काय वाचा मारे करुणी मी तुझे बाळक ज्ञान आजी कृषा लागत जाणा जावं शरण कोणाशी. नामदेवांनी सांगितलं देवा मी तुला अनन्य शरण आहे, तुझ्यापासून मी वेगळाच नाही, काया वाचा मनापासून मी तुझं भजन करतोय. आणि तू जर माझी उपेक्षा केली इथं संकटाच्या टायमाला आम्ही तुम्हालाच शरण येतोय,
तुमच्याच पाया पडतोय. तुम्ही जर उपेक्षा केली तर आम्ही कुणाकडे जावा? नामदेव महाराज बोलतात, कुंडलिक वरदा रुक्मिणी रमणा जमुनी म्हणवित तुझा पोसरा आता मोकली कवला धरणा लाज कवलाशी येईल. नामदेव महाराजांनी सांगितलं, तू आम्हाला सांभाळलं तरी मारलं तरी तुझ्या हातामध्ये, तू सत्ता आहे. पण मी जन्मल्यापासून तुझाच म्हणवतोय. आणि जर तू आमची उपेक्षा केली तर लाज आम्हाला वाटणार आहे का तुला वाटणार आहे? नामदेव महाराज बोलतात, अनाथ नाथ म्हणून असे वर्णिले वेद पुराणे ती कीर्तीला टिकी आदित्य देणे कोण दिसत आहे. अरे बाबा, वेद पुराणामध्ये सांगितलंय अनाथाचा नाथ जगन्नाथ. अनाथाचा नाथ आहे तो, अनाथावरती दया करणार आहे असं शास्त्र पुराणामध्ये सांगितलंय. आणि इथं जर मला पाणी द्यायला तू आला नाही तर शास्त्रामध्ये पुराणामध्ये वेदामध्ये लिहिलेलं सगळं खोटं होईल. नामदेव महाराज बोलतात, अनाथ नाथ म्हणून असे वर्णिले वेद पुराणे ती कीर्तीला टिकी आदित्य देणे येईल होऊन दिसत आहे. डबल झाले. सरळ वाच होतो, चाल पैजुनी लावा. आता नसते जमत. एकदा वरी गेला स्वर खाली येत नसतो. तू वाचा वाचा दाखवा जोर. हा नखरे गंजिका गजेंद्राशी सतुर धावला ऋषिकेशी तैसाशी मजला दिसे दिवशी अति वेगीशी पावावे. आणि नामदेवाने सांगितलं त्या हत्तीला गजेंद्राला मगरीनं पायाला धरलं होतं. त्यावेळेस त्याच्या हाकेला गरुडाला पाठीमाग टाकून आला. त्याच पद्धतीनं आमच्या आता हाकेला धावा. नामदेव महाराज बोलतात, द्रौपदीशी संकट पडता जाण सतोर पावलाशी तिज लागून तेव्हा घ्यायची कृपा रूपाना गेलाशे विसरून दिसत असे. अरे बाबा, द्रौपदीवरती संकट पडलं, वस्त्रहरणाची वेळ द्रौपदीवरती आली. त्यावेळेस तू जेवत्या ताटावर उठून आलाय महाराज कृष्ण. विषय तसा आहे, जेवत असताना द्रौपदीची हाक ऐकली त्यावेळेस ताट बाजूला सारलं, देव उठून गेला. मग ती सगळं तू काय विसरलाय? नामदेव महाराज बोलतात, तीर्थाशी पाठविता रुक्मिणी पती दिदले नेन देवाच्या हाती आज का उदास धुळी व्रती कृपा मूर्ती येशी नना. अरे बाबा, तुम्ही मला तीर्थाला पाठवलं कोणाबरोबर? ज्ञानेश्वरांबरोबर. तेव्हा माझा हात तुम्ही ज्ञानदेवाच्या हातामध्ये दिला प्रेमानं आणि ज्ञानदेवांना सांगितलं होतं सांभाळा. एवढी काळजी माझी वाटते तर मी बोलवतोय तरी काय येत नाही. तर नामदेव महाराज बोलतात, कृपाळ तू जगदीश धनी करीशी माझा त्रास धाव धाव नामा कसवीस झाला उदास तुझ विण. तू कृपाळू आहे, जगावरती दीन दयावरती तो दया करणार आहे. आणि माझा जो त्रास आहे, कुठला त्रास? इथपर्यंत येणं, तिकडून पंढरपुरावरून येणं जो त्रास आहे तू सहन कर आणि माझ्यासाठी इथपर्यंत ये. नामदेव महाराज बोलतात, जरी तू न येशी आज येथे तरी पिशून हासतील सर्व माते आता धावणे त्वरिते मज दिना ते सांभाळे. नामदेवाने सांगितलं, देवा जर तुम्ही इथं आले नाहीत, आता हाकेला जर तुम्ही धावले नाही, लोक मला हसतील. एवढं मोठं जन्मल्यापासून देवाचं भजन करतोय, काय दिलं त्यानं तुला? तुझ्या हाकेला सुद्धा तू धावला नाही, आला नाही असं लोक म्हणतील. त्याच्यामुळे तू लवकरात लवकर ये. नामदेव महाराज बोलतात, इकडे वैकुंठ पंढरपुरी निज भुवनी असता श्रीहरी निज भक्ताचे अंतंतरे नित्य नित्य सारी कहा. आणि मग इकडं वैकुंठ पंढरपूर मध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी वैकुंठामध्ये पंढरपूरमध्ये भगवान परमात्मा होते, रुक्मिणी शेजारी होते. जरी रुक्मिणी पशी असले, घरामध्ये असले तरी भक्ताच्या हृदयामध्ये नित्य अनित्य असतो. भक्ताच्या मनातलं सगळं देवाला कळतं असं सांगतात. कृपेचा ओसर असता पोटी तव रुक्माई समने जग जेठी एक वेळ नाम पडता दृष्टी मग जीवा परता न करतो. आणि त्यावेळेस रुक्मिणीच्या बरोबर संवाद करतायत भगवंत. रुक्मिणीला सांगतायत, नामदेव गेलाय तेव्हापासून माझ्या जीवाला विश्रांती नाही. आता जर नामदेव एकदा जरी माझ्या दृष्टीला पडला, मला भेटला, तर माझ्यापासून त्याला मी दूर करणार नाही असं रुक्मिणीला
देव बोलू लागले, रुक्मिणी मनेजी देवराया जिका तयाची आली माया, काही कष्ट झाले ना माया म्हणून तुम्ही उद्विग्न. त्यावेळेस रुक्मिणीने सांगितलं, ही जाऊन लय दिवस झालाय. कोण? नामदेव जाऊन. नामदेव गेलेल्या दिवशीच त्याची आठवण काढली, त्याच्यावर आज आठवण आली. ज्या अर्थी आठवण आले त्या अर्थी त्याच्यावर काहीतरी संकट पडलंय. एवढं काय नामदेवावरती संकट आलंय म्हणून तुम्ही उद्विग्न झाला? रुक्मिणी माता बोलतात, ऐकुणी म्हणे जगजीवन आजी माझा लवतो डावा लोचन, वाम बाहू कर्ग स्फुरण म्हणून चित्त वाटते. आणि विठ्ठलाने सांगितलं रुक्मिणीला, माझा डावा डोळा जो लवाय लागलाय आणि वाम डोळ्याला स्फुरण आलंय, त्याच्यामुळं काहीतरी संकट भक्तावरती पडलंय. अशा प्रकारे पांडुरंग रुक्मिणीला बोलतात, उद्योग चित्ती भाऊ वाटती, कनकवण्या भक्ताशी कष्ट होती, हे कळना माझा प्रती ऐसे श्रीपती बोलिले. पांडुरंगाने सांगितलं, रुक्मिणी अशुभाचं चिन्ह होतंय, जाणवतंय, पण उदंड भक्त आहेत जगामध्ये. कोणत्या भक्ताला अडचण आले हे लक्षात येत नाही. भक्ताला अडचण आले निश्चित आहे, पण कोणावरती आले हे कळना. पांडुरंग बोलतात, वाजता वारण लागे त्याशी, माझी राजसानी भक्ताशी, न कळे तळण भूक त्याशी, लागली माझ कळेना. कोणत्या भक्ताला संकट आलंय म्हणून सांगितलं, अहंकाराचा वारा न लागो राजसा. वारा सुद्धा माझ्या भक्ताला लागत नाही. एवढं सुकुमार माझ्या भक्ताचं शरीर आहे. त्याला तहान भूक लागलेली सुद्धा त्याला आठवत नाही. त्याची चिंता मलाच करावी लागते असं देव रुक्मिणीला बोलतात. वचन ऐकून या रुक्मिणी नावे कपा हे विचारोनी, तो नामयाचा शोक शब्द कानी अकस्मात पडलेला. आणि त्यावेळेस रुक्मिणीला सांगितलं. रुक्मिणीने विचार केला. क्षणभर ध्यानस्थ आणून विचार करा. एक दोघ जण शांत बसल्यानंतर नामदेवाचा जो शोक ध्वनी होता, नामदेवाचा आर्त ध्वनी दोघांच्या कानावरती पडला असं सांगतात. मग म्हणे देवादी देवा तृषाकांत नामा करीतो धावा, वेगे जावणी सांभाळावा, विलंब न करावा क्षणभरी. रुक्मिणीच्या कानावरती नामदेवाचा आवाज पडला. त्यावेळेस रुक्मिणीने सांगितलं, देवा तुमचा जो जीवाचा जीव आहे तुमच्या जवळचा आहे, त्या नामदेवाला तहान लागले, त्याला पाणी प्यायचे. मग इथून फ्रीज मधलं बिस्लरी घेऊन त्याला जाऊन द्या म्हणले. त्याला तहान लागले, त्याच्यामुळं तृषाकांत आहे, तिथं जावा आणि त्याची तहान मिटवा असं रुक्मिणी देवाला बोलतात. ऐशा एक ऐकताची वचन वेग केला मना होऊन, तव गडगडीत कृपाला भरून उचंबळून वर आला. देवाई महाराज काय नव्हे केले, एका चिंतिता विठ्ठले आवत्तोन ठरवलं तर काय बी होतं. काल मेलेली गाय उठवली. देवाचं भजन केल्यावर जगात काहीच अवघड होत नाही. अशा प्रकारचा विचार केला. पांडुरंगाला कृपा आली. इकडे कृपा आल्याबरोबर तिकडं ज्या हिरीच्या तळाला पाणी होतं ती विहीर भरून वाहू लागली असं सांगतात. कौतुक देखून ज्ञान देवा मने झाल्या भिनवा, नामेने केला ऋणी देवा कशा रीती कळेना. ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं, मी उगाच एवढं योग सिद्धीचा वापर केला, थोड्या वेळ थांबलो असतो तर मला मी वरच्यावर पाणी भेटलं असतं. हे नामदेवानं देव आधीन केलाय. ज्या विहिरीच्या तळाला उतरून मी पाणी पिलोय ती विहीर आज भरून वाहिली आता. अशा प्रकारे देवाला ऋणी केलंय नामदेवांनी. ज्ञानेश्वर महाराज बोलू लागले. मग सावध करून ती क्षणी आलिंगीला प्रीती करुणी, म्हणे तुझं पावन चक्रपाणी अघटित करणी दाविली. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवाला जाग केलं. झोपले नव्हते ती, देवाचं भजन करत होते. नामदेवांनी जाग केलं. ज्ञानेश्वरांनी नामदेवाला सांगितलं, बाबा भगवंत तुझ्या हाकेला धावलाय, जे अघटित आहे, जे घडणार नव्हतं. आता तळाला असणारं पाणी उन्हाळ्यात दुष्काळात विहीर भरून वाहिली, ही करून दाखवलं असं सांगतात. नळे पाषाण तारले उदकी, का दंड तापविला वशिष्ठ देखी, गादी सुत्या प्रतिसृष्टी केली की आपल्या जैसी प्रतापे. अहो काय काय केलंय पाठीमाग. वशिष्ठाकडे एवढी ताकद आहे. सूर्याला
काढून त्या दंड सूर्याच्या जागेवर ठेवला होता आणि जगाला प्रकाश दिला होता. ही वशिष्ठाची खेती आहे. विश्वामित्रानं प्रतिसृष्टी निर्माण केले. तशा पद्धतीनं वीर भरून आणली देवानं. ज्ञानेश्वर महाराज बोलतात की भगीरथे प्रयत्न युक्ती भूतळे आणि भागीरथी का प्रसन्न करुणी उमापती गोदानिली गौतमे. किंवा त्या ठिकाणी भगीरथ राजा सूर्यवंशामधला आहे आणि त्या भगीरथानं स्वर्गाहून गंगा आणली म्हणून त्याला भागीरथी निर्माण झाली तिथं. किंवा तपस्येवरती महादेवाच्या वरदानानं गौतमी नदी प्रत्यक्ष तिथं आणली असं सांगतात. त्या उन्हाळा घटित केले पाहे हस्तनापुरी पाठवले मृत गाय आता तृषाक्रांत होता पाहे पातळ गंगा नीली. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं अघटित देवानं केलंय. कालच हस्तिनापूरला आपण बघितलं मेलेली गाय उठवली. 4 दिवसानं का होईना पण उठवली. आता तसंच पाताळाचं पाणी वर आणलंय. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज बोलतात ऐशे बोलून नमया प्रती किंचित आणि देहस्फूर्ती मग उदक प्रश्न निघुती ज्ञानदेवाशी बोलत. अशा प्रकारे त्या ठिकाणी असणारे ज्ञानदेवांनी नामदेवांना सावध केलं. सांगितलं बाबा पाणी वर आलंय तुझ्यासाठी आलंय. म्हणून नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज दोघही पाणी पिले. आता उद्याच्या प्रसंगामध्ये तिथून पुढं आता त्यांची तहान भागली. आता पुढे निघाले. मग पुढे गेल्यावर काय काय होतं कुठं कुठं जातात उद्याच्या प्रसंगामध्ये ऐकू. कुंडली गवर्धन श्री ज्ञानदेव तुकाराम.